ओके, हे एक्झाम्पल सॉल्व करूयात. फाइंड द मीन अँड व्हेरियन्स ऑफ अ रॅन्डम व्हेरिएबल सिलेक्टेड फ्रॉम 1 to 15. नंबर रॅन्डमली सिलेक्टेड फ्रॉम 1 to 15. आता काय काढायचं आपल्याला? मीन आणि व्हेरियन्स. मीन आणि व्हेरियन्स काढायचा असेल, मीन व्हेरियन्स काय? प्रॉपर्टीज ऑफ रॅन्डम व्हेरिएबल. प्रोबॅबिलिटी तर रॅन्डम व्हेरिएबलची प्रॉपर्टी आहेच, बट मीन आणि व्हेरियन्स सुद्धा रॅन्डम व्हेरिएबलच्या प्रॉपर्टीज आहेत, जे की प्रोबॅबिलिटीचं डिस्ट्रीब्युशन केल्यानंतर मग आपण मीन आणि व्हेरियन्स काढत असतो. ठीक आहे. सो ह्याला आता कॉपी करून घेतो मी. व्हॉट इज युअर रॅन्डम एक्सपेरिमेंट? प्रोबॅबिलिटीच्या क्वेश्चनला सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा रॅन्डम एक्सपेरिमेंट काय हा आयडेंटिफाय करा. आयडेंटिफाय द रॅन्डम एक्सपेरिमेंट. काय रॅन्डम एक्सपेरिमेंट? नंबर रॅन्डमली सिलेक्टेड फ्रॉम 1 to 15. सो नंबर रॅन्डम एक्सपेरिमेंट काय? number randomly selected from 1 to 15 means what will be the sample space? Sample space will contain the natural numbers 1 to 15. Find the mean and variance. Find the mean and variance. पण कशाचा? नंबरचा. ओके, म्हणजे एक्स पण तोच डिनोट करतो. एक्स डिनोट्स नंबर रॅन्डमली सिलेक्टेड फ्रॉम 1 to 15 और एक्स डिनोट्स नंबर सिलेक्टेड. एक्स पण तेच डिनोट करतोय. एक्स डिनोट्स number selected. So can we say that for every means x will take 15 values. अरे 15 नंबर आहेत आणि x पण काय डिनोट करतोय? तर नंबर सिलेक्टेड. कारण आपल्याला त्या रॅन्डमली सिलेक्टेड नंबरच प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन काढायचं किंवा मीन आणि एक्सपेक्टेशन अँड व्हॅरियन्स. तर तिथं आपल्याला काय करावं लागणार? तिथं आपल्याला रेंज जी असणार आहे कशाची? रॅन्डम व्हेरिएबल एक्स ची. सो दॅट रेंज विल बी इटसेल्फ द सॅम्पल स्पेस. का बरं? कारण जो नंबर तुम्हाला मिळालाय तोच तुमचा काय? रॅन्डम व्हेरिएबल. त्याच प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन काढतो. म्हणजे रेंज ऑफ एक्स विल कंटेन अगेन 15 elements or we may say 15 possible values are there of x. x च्या किती possible values आहेत? 15 possible values आहेत. And all are equiprobable because आता मला सांगा, मी थोडस त्या दिवशी आपण नोटेशन यूज केले होते ते यूज करणार. मला सांगा, ज्यावेळी मी x इज इक्वल्स टू 1 म्हणेल, हा इव्हेंट काय असेल? हा इव्हेंट असतो. x इज इक्वल्स टू 1 म्हणजे ऍक्च्युअली तुमच्या रॅन्डम एक्सपेरिमेंटचा आउटकम हे आहे. जर मी असं म्हणत असेल x is equals to 2, so this is giving you 2, means whatever the number is obtained or that is selected is itself your value of random variable. म्हणजे रॅन्डम व्हेरिएबल ने जी काही व्हॅल्यू घेतली आहे ती म्हणजे तो नंबरच आहे. आणि असं करत 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 event x is equals to 15 means x takes particular value 15, so this is also 15. So can we say that all are equiprobable because x च्या प्रत्येक व्हॅल्यू साठी फक्त तुम्हाला एकच, ह्या 15 पैकी एकच सॅम्पल पॉइंट आहे की जो फेवरेबल आहे. म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता का, probability of x is equals to xi is 1 by 15, all are equiprobable. All are equiprobable. सगळेच्या सगळे जे काही आहेत ते इक्विप्रोबॅबल आहे असं तुम्ही म्हणू शकता. येस, कळतंय ना सगळ्यांना? कारण सगळ्या इव्हेंटची प्रोबॅबिलिटी काय येईल? प्रत्येक इव्हेंट मध्ये एक एक इलेमेंट आहे ना. सगळ्या इव्हेंटची प्रोबॅबिलिटी 1/15. आता मीन आणि व्हॅरियन्स काढायचं. आता मला सांगा, इथं प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन करत बसणार का तुम्ही? टेबल 15 रोज 15 कॉलम. तुम्हाला काय सांगितलंय? फाइंड आउट द मीन अँड व्हॅरियन्स. मग मीन काय असतो? मीन, जर तुम्हाला कोणी मीन विचारलं तर तुम्ही काय करता? रॅन्डम व्हेरिएबलची जी काही व्हॅल्यू आहे, mean is denoted by expectation of x, and e of x it is equals to mu. It is one and the same thing. Okay, so summation xi pi is giving you mean. हे तुम्हाला काय देणार? मीन.
xi is what? The particular value taken by the random variable. And what is pi? Pi is the corresponding probability. So this will be Kyle 1 into 1 by 15 plus 2 into 1 by 15. कारण particular values xi काय काय घेतोय? 1 2 to 15. आणि असं करत 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 तुम्हाला कुठपर्यंत जायचंय? 15 into 1 by 15 पर्यंत. हे सगळ्यांना कळते का? 15 into 1 by 15. आणि आता मग मी सगळ्यांमधून जर 1 by 15 कॉमन घेतला तर मग आतमध्ये काय राहणार बरं? 1 plus 2 plus 3 plus dot 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 plus 15. So this is the sum of first 15 natural numbers. So sum of first 15 natural numbers is n into n plus 1 by 2. म्हणजे 15 into 15 plus 1, that is 16 by 2. Okay. So you are using this n into n plus 1 by 2. So 15 and 15 get cancelled and 8 is the expectation of the given data. कळालं का? एक्सपेक्टेड व्हॅल्यू कळाली कशी काढायची ती? आता व्हेरियन्स काढूयात. व्हेरियन्स पण इझी एकदम. व्हेरियन्स ऑफ एक्स. सो इथं आपण मीन काढणार. आता व्हेरियन्स ऑफ एक्स. व्हेरियन्स ऑफ एक्स. Variance is what? E of x square minus E of x the whole square, means summation xi square pi minus summation xi pi the whole square. So summation xi square pi काय येईल? ही तर expected value summation xi pi E of x जे की ऑलरेडी माहिती, that is 8. But summation xi square pi means what? तुम्ही प्रत्येक रॅन्डम व्हेरिएबल ची पर्टिक्युलर व्हॅल्यूचा स्क्वेअर करताय आणि त्याला त्याच्या करस्पॉन्डिंग प्रोबॅबिलिटीने मल्टिप्लाय करताय. You are taking the square of each and every value of the each and every particular value taken by random variable and you are multiplying that with the corresponding probability. मग आता प्रत्येकाचा स्क्वेअर घेते म्हणजे तुम्ही काय करताय? बाय द वे यू आर डुईंग दिस 1 square into 1 by 15, 2 square into 1 by 15 plus dot 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 plus 15 square into 1 by 15. आता इथं 15 ला 15 कॅन्सल नका करू एक, बिकॉज वी हॅव टू टेक 1 by 15 कॉमन. आणि समेशन एक्सआय स्क्वेअर पी आय चा होल स्क्वेअर म्हणजे 8 चा स्क्वेअर, कारण समेशन एक्सआय पी आय इज व्हॉट? इट इज युअर एक्सपेक्टेशन. सो आता तुम्ही काय कराल? ह्याच्यामधून 1 by 15 ला कॉमन काढाल. सो 1 by 15 इंटू 1 square plus 2 square plus dot 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 plus 15 square minus 8 square, or you may say 64. 1 by 15. आता हे sum of squares of first natural numbers, first 15 natural numbers, n plus 1, 2n plus 1 by 6. ओके. हा काय इथं काय वापरलंय तुम्ही? n plus 1, 2n plus 1 by 6, sum of first n natural numbers. So n plus 1, 2n plus 1, 31 by 6 into minus 64. Minus 64. 15 la 15 again cancel. 3, 8. So 31 into 8. 31 into 8. 248, and then 64 into 3. So this minus this will be 6, 5, 56. So final answer is 56 by 3. 56 by 3. LCM घेतला ना तुम्ही? So final answer is 56 by 3. 56 by 3. Or you may go for division also. Point मध्ये काढाल तरी तेच आन्सर येणार आहे की 56 divided by 3. 3 1 जा 3, 8 3 24, आणि
3 × 18.66. 18.66 will be the answer. 18.67. Easy है. Okay, next question. Next question. Two cards are drawn simultaneously, or you may say successively without replacement. Simultaneously ज्यावेळी म्हणत असाल त्यावेळी काय असतं, सक्सेसिव्हली विदाउट रिप्लेसमेंट. म्हणजे काय, रिप्लेसमेंट करत नाहीये. म्हणजे हा बर्नौली ट्रायल तर नाही. कालच सांगितलं होतं बर्नौली ट्रायल काय असतो. हा बर्नौली ट्रायल नाहीये. मग हा कसला ट्रायल आहे बरं? सक्सेसिव्हली विदाउट रिप्लेसमेंट म्हणजे काय करताय, तुम्ही 2 कार्ड काढताय ना, तर तुम्ही हे कार्ड काढताय. आता हे कार्ड काढायला गेले तर आता तुमच्याकडे 51च कार्ड दिसत आहेत. परत टाकणं अलाउड नाहीये. विदाउट रिप्लेसमेंट. सक्सेसिव्हली म्हणजे विदाउट रिप्लेसमेंट. फ्रॉम अ वेल शफल्ड पॅक ऑफ 52 cards, find mean, variance and standard deviation of the number of kings drawn. Okay, so what is our random experiment? 2 cards are drawn at a random from a well shuffled pack of cards. 2 cards are drawn. Two cards are drawn from a well shuffled pack of 52 cards. So sample space we are not interested. Number of element in a sample space 52 C2 येईल का? 52 C2 येईल. कसं बरं 52 C2 येईल? ह्याचा आन्सर काढा आणि मला ह्याचा आन्सर सांगा. 52 C1 into 51 C1. बघा काय फरक वाटतोय तुम्हाला. 52 C2 म्हणजे 52 factorial divided by 52 minus 2 is 50 factorial into 2 factorial. So this will be 52 into 51 divided by 2. आणि इथून जे येते ते 52 into 51 येते. ह्या दोघांमध्ये नेमका फरक काय? म्हणजे ज्यावेळी तुम्हाला असं सांगितलं जातं की 2 cards आर ड्रॉन सायमल्टेनियसली ना, तर तुम्ही 2 कार्ड एका टायमिंगला काढताय असं नाहीये. वन आफ्टर अनदर काढताय ना. त्याच्यामुळं तुमचे हे पहा, हे ह्याच्या मला सांगा ह्याच्या अर्ध हे ना, ह्याच्या दुप्पट आहे. आणि हे असं केल्यामुळे काय होते माहितीये का, हे दोन्ही रिझल्ट काउंट केले जातात की पहिलं हे काढलं जाईल नंतर हे. पण ज्यावेळी मी असं म्हणतो की 2 cards आर ड्रॉन, मग मी समजा किंग आणि क्वीन काढली, तर मग किंग क्वीनची ती एकच पेअर कन्सिडर केली जाते ना. पण वन आफ्टर अनदरला पहिला किंग दुसरी क्वीन, पहिली क्वीन दुसरा किंग, तर हे 2 येता येत ना प्रत्येक ह्याच्यात. मग प्रत्येकाचे डबल म्हणजे हे इथं काउंट होतं की वन आफ्टर अनदर विदाउट रिप्लेसमेंट मध्ये. कळतंय? म्हणजे 52 C1 आधी काय केलं तुम्ही, सायमल्टेनियसली असं काढत नाही, तुम्ही वन आफ्टर अनदर काढताय विदाउट रिप्लेसमेंट. म्हणजे आता माझ्याकडे 52 दिसत आहेत, मी एक काढला तर 52 C1 बरोबर. पण मला दुसराही काढायचा आहे ना, मग माझ्याकडे आता किती आहे 51. सो अजून एक काढला तो 51 C1. म्हणजे आता दोघांचं मल्टिप्लिकेशन का करायचं? बिकॉज वी आर डुईंग द सेम टास्क सायमल्टेनियसली और ऍट द सेम टाइम आपण एखादं काम करतोय, तर मल्टिप्लिकेशन प्रिन्सिपल, फंडामेंटल प्रिन्सिपल ऑफ मल्टिप्लिकेशन वापरायचं. ठीक आहे. सो number of sample points which are favorable for occurrence, or total number of sample points are 52 C1 into 51 C1. So that is 52 into 51. किती? 2652. We are not interested actually in this. Find the mean, variance and standard deviation of number of kings drawn. So X denotes number of kings drawn. कारण हे कशाचं काढायचंय? हा, आणि मग ह्यालाच रॅन्डम व्हेरिएबल म्हणतो ना, रॅन्डम व्हेरिएबल. So X denotes number of kings drawn. Number of kings drawn. आता किती किंग्स आहेत टोटल आपल्याकडे? 4 बरोबर. 4
आणि आपण किती काढतोय? 2 काढतोय ना कार्ड्स. मग दोन्हीच्या दोन्ही किंग असण्याचे किती चान्सेस आहे? म्हणजे आता मी समजा इव्हेंट डिफाईन करून मला प्रोबॅबिलिटी तर नाही सांगायची, पण मला सांगा एक कॉमन सेन्स आहे तुमच्याकडे. जर मी 2 कार्ड काढतोय ना वन आफ्टर अनदर, तर काय काय चान्सेस येऊ शकतात की दोन्ही किंग नाही येणार, एक किंग येईल आणि दोन्ही किंग. समजते? सो रेंज ऑफ एक सांगू शकाल तुम्ही काय? 0, 1, 2. आता प्रत्येकाच्या करस्पॉन्डिंग प्रोबॅबिलिटी लिहू शकू का आपण? मला सांगा, प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल्स टू 0 म्हणजे काय? की तुमच्या दोन्ही कार्ड पैकी एकही कार्ड किंगचं कार्ड नाहीये. मग सगळेच्या सगळे नॉन किंग. हे पहा 52 कार्ड्स आहेत ना, 52 कार्ड्स, ह्याच्यातले तुमचे 4 किंग कार्ड्स आहेत. किती? 4 किंग कार्ड आहे आणि 58 नॉन किंग कार्ड म्हणा. सॉरी 48 नॉन किंग कार्ड म्हणा. नॉन किंग कार्ड्स. ठीक आहे ना, कार्ड्स लिहायची गरज नाही, नॉन किंग. मग प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल्स टू 0 चा आन्सर काय येईल? नॉन किंग कार्ड म्हणजे जे काही 2 कार्ड काढले तुम्ही ऍक्च्युली कुठून काढले? म्हणजे काय म्हणतोय मी, 48C1 डिवायडेड बाय 52C1. पहिलं कार्ड काढलं, नॉन किंग मधलंच होतं. आता दुसरं पण नॉन किंग मधलंच काढायचंय. हा, मग मला सांगा, आता दुसऱ्यांदा ह्याचा म्हणजे आता दुसरं काम पण करतोय आपण, तर याचा आन्सर काय येईल? आता माझ्याकडे किती नॉन किंग कार्ड उरले? 47. कारण एक तर याने काढलाय ना, दॅट इज व्हॉट द कंडिशनल प्रोबॅबिलिटी इज. 47 C1 divided by 51 C1. So actually we are using the concept of conditional probability. Probability of B given A is equals to probability of B into probability of A. This is probability of B intersection A divided by probability of A. So probability of B intersection A is equals to probability of A into probability of B given A. कळतंय का? ओके. आणि ही दोन्ही कामं आपण सोबत करतो. आता प्रोबॅबिलिटीचं मल्टिप्लिकेशन का होतंय? इंडिपेंडेंट इव्हेंट्स तर नाहीये, इंडिपेंडेंट इव्हेंट्स नाहीये, पण तरी पण मल्टिप्लिकेशन का होते माहिती का? आपण प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल्स टू 0 मल्टिप्लिकेशन यामुळे होतंय कारण कंडिशनल प्रोबॅबिलिटी, की प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ बी गिवन ए. ठीक आहे, तुम्हाला आठवते क्लास 11th, आय डोंट नो. हे याचं आन्सर आलं ह्याचा आन्सर. प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल टू 0 काढायची गरज मला नाही वाटत आहे, पण ठीक आहे, पाहू आपण. प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल टू 2 काढू. हे पहा, प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल टू 1 काढू. 1 म्हणजे काय? की एक पहिलं जे कार्ड ड्रॉ केलं तुम्ही ते किंगचं असू शकतं, दुसरं नॉन किंग असू शकतं. ऑर पहिलं जे कार्ड ड्रॉ केलं ते नॉन किंग असू शकतं, दुसरं किंग असू शकतं. म्हणजे इथं 2 केसेस येतील, बरोबर? किंग नॉन किंग, किंग नॉन किंग. मग मला सांगा, पहिलं कार्ड जर किंगचं कार्ड असेल तर तुम्ही काय केलंय? तुम्ही त्या 4 पैकी एक कार्ड घेतलंय, 4C1 डिवायडेड बाय टोटल किती? 52C1. ठीक आहे ना, 52C1. आता एक कार्ड तर काढून झालंय, कोणतं? किंग वालं. आता तुमच्याकडं किती कार्ड्स राहिलेत? 51 कार्ड्स राहिलेत टोटल. हा, बट दुसरं कार्ड कोणतं काढणार आहे तुम्ही? नॉन किंग. नॉन किंगचे अजूनही किती आहेत आपल्याकडं? सो 48C1 डिवायडेड बाय 51C1. कळतंय का? अँड प्लस किंवा याला 2 टाइम्स करा. आता ते जर कन्सेप्ट तुम्हाला माहित असेल व्यवस्थित तर. आता पहिलं कार्ड जे काढणार आहे ते नॉन किंग कार्ड काढणार आहे. कोणतं? नॉन किंग.
सक्सेसिव्हली विदाउट रिप्लेसमेंट. $52 घ्यायला पाहिजे होतं, कारण सायमल्टेनियसली जरी काढलंय तरी त्यांनी आतमध्ये विदाउट रिप्लेसमेंटच्या अगोदर सक्सेसिव्हली म्हणलंय. ऍक्च्युली क्वेश्चन मध्ये प्रॉब्लेम आहे, कारण विचारताना असं स्ट्रेट फॉरवर्ड जर विचारलं असतं की वन आफ्टर अनादर, आपण ही जी केस घेऊन चाललोय ही वन आफ्टर अनादरची घेऊन चाललोय, आणि त्यांनी सक्सेसिव्हली विदाउट रिप्लेसमेंट सांगितले. म्हणजे काय, म्हणजे मला याचा आन्सर काय येते सांगा बरं. याचा आन्सर त्यावेळी पण जाऊ शकलो असतो आपण की हा दोन्हीच्या दोन्ही यांनी काढले, दोन्हीच्या दोन्ही नॉन किंग कार्ड काढले. म्हणजे हा जो प्रॉब्लेम आपण प्रोसीड केला ना, दिस इज वन आफ्टर अनादर, वन आफ्टर अनादर. नाही मग कशाचं किती 188 हेच येते त्यांनी काढलं तरी. हा हेच येते ना पण, आणि खालच्याच आन्सर मी ज्या वेने केले त्याचं हे. हा कन्सेप्च्युअली तर आपण थोडं बरोबरच जातोय. प्लस काय करायचंय, म्हणजे आन्सर तर सेम येते, तो तर काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे ना, लॉजिक आपण समजून घेतलंय. फक्त इथं जरा प्रॉब्लेम होऊ शकतो. आता पहिलं किंगचं कार्ड काढलं, आता दुसरी केस काय येऊ शकते, दुसरी केस येऊ शकते की पहिलं नॉन किंगचं कार्ड काढलं, म्हणजे 48C1 डिवायडेड बाय 52C1 इंटू. आता 48 कार्ड्स किंग म्हणजे नॉन किंग पैकी एक काढलाय, आता किंग पैकी काढणार 4C1 डिवायडेड बाय 51C1. हे करून सांगा मला पटकन. हे 2 वेळा दिसतंय का तुम्हाला? ओ हा 2 वेळा दिसते, 2 टाइम्स करायचे एकाच. करून पहा. 4C1 4 by 52 into 48 by 51 into 2 किती येते? थांब मला काय कळना. 48 by 51 48 into 2 40, 8 दुने 16, चला 1 4 दुने 8 आणि 9, 196 अपॉन असंच येते तुमचं काय, आणि आपलं किती येते खरं. मग मी काय चुकीचं करत होतो का? 2 इंटू 4 बाय 52, मला पूर्ण करू द्या एकदा. 48 बाय 51, म्हणजे आपण लॉजिकली गेलोय. मग 4 एके 4, 4 त्रिक 12. हा आता इथं कोण आहे मल्टिप्लाय, 3 ने होऊ शकतो ना, तर 3 एके 3 आणि 3 सक 18, 3 एके 3, 3 7 21 आणि 16 दुने 32 आणि 13 17 दोन 34, 17 एक 51, 17 एक 17 आणि 5 22, म्हणजे करेक्ट. ओके,
कळलं का? हे लॉजिक कळते तुम्हाला? ओके. आता प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल्स टू 2 काढायची म्हणजे झालं. हे किती आलं सांगा? हे किती आलं? 188 188 अपॉन 221 आणि हे 32 अपॉन 221 32 अपॉन 221 का? राहू दे की, काय होतंय, थांब, एवढा क्वेश्चन तर होऊ दे. हा, प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल्स टू 2. प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल्स टू 2. लाईट लावायलाच पाहिजे होती तशी. दॅट इज इक्वल्स टू, आता 2, बोथ कार्ड्स आर किंग कार्ड्स. मग आता मला सांगा काय करणार तुम्ही? 4 किंग कार्ड आहेत माझ्याकडे, तर 4 पैकी एक घेणार डिवायडेड बाय 52 पैकी एक. पहिलं काम झालं, दुसरं काम पण ह्याच्यासोबतच करायचंय. काय? 3 किंग कार्ड उरले आणि दुसरं कार्ड पण किंगच असलं पाहिजे, म्हणजे 3c1 डिवायडेड बाय 51c1. 51c1. आर यू गेटिंग दिस? आता मग असं नाही की हा पहिलं कार्ड हे वाला कार्ड, दुसरं कार्ड ते वाला कार्ड, हा किंग घेतला नंतर तो किंग, असं नाही. सो 4/52 इंटू 3/51 म्हणजे 1/13 आणि आन्सर काय येते याचं? आणि हे 1/17 1/121 1/221 1/221 इज इट द आन्सर? हा, मग आता काय करायचं तुम्हाला? याचं एक्सपेक्टेशन अँड व्हेरियन्स काढायचं. एक्सपेक्टेशन अँड व्हेरियन्स कसं काढणार? एक्सपेक्टेड व्हॅल्यू अँड व्हेरियन्स करस्पॉन्डिंग प्रोबॅबिलिटीजला पर्टिक्युलर व्हॅल्यूजने मल्टिप्लाय करणार. सो एक्सपेक्टेड व्हॅल्यू अँड व्हेरियन्स, expected value E of x is equals to mu, and that is equals to summation xi pi. That is, एवढा एक प्रॉब्लेम पाहिजे. हा, 0 into corresponding probability 188/221 plus 1 into corresponding probability 221 32/221 plus 1 upon 2 into 1 upon 221. Okay, so 32 plus 2 34/221 is the answer. व्हेरियन्स पण काढायचंय, स्टँडर्ड डेव्हिएशन पण काढायचंय. हे कळालं का? 34/221 न्यू इज दिस. आता याला पॉइंट मध्ये कन्वर्जन करण्यासाठी आपण इतके कॅपेबल नाही आहोत किंवा आपल्याला त्याची काही घेणं देणं पण नाही. एक मिनिट, एक्सपेक्टेशन कळालं का तुम्हाला? आता राहू द्या चालू, लाईट काय प्रॉब्लेम नाही. हा, तीच लाईट. नाव variance of x. Variance of x is denoted by sigma suffix x the whole square, that is summation xi square pi minus summation xi pi the whole square. Xi square pi 0 into 188, 0 square into 188/221 plus 1 square into 32 upon 221 plus 2 square into 1 upon 221, isn't it? Minus 36/221, 34/221, the whole square. So find out this.
1 square is 1 and 2 square is 4, so 36 by 221 minus 34 upon 221 the whole square. आता हे जरासं डोके खाऊ काम आहे, कारण तुम्हाला 221 चा स्क्वेअर करावा लागेल. Is it negative? Isn't it negative? निगेटिव्ह येते हे. निगेटिव्ह तर कधीच नाही आलं पाहिजे. काय 17ने डिव्हिजिबल आहे. हा, मग काय प्रॉब्लेम नाही. पण मग एक प्रॉब्लेम आहे ना. एक काम करा, एक हा 36 ला 34 ने मल्टिप्लाय करा, 221 ला. सॉरी, हा मला काय वाटतं एलसीएम घेऊ ना, कशाला जास्त डोक्याला ताण करायचा आहे. -34 इंटू 34 डिवायडेड बाय 221 इंटू 221. आता ह्या दोघांमधून काहीच कॉमन नाही येते, मग हे कॅल्क्युलेशन आपल्याला लेंदी कॅल्क्युलेशन करावं लागणार आणि करायलाच लागणार. कायच करू शकतोय. 17 ने भाग जातोय, 17 दुने 34, 17 एके 17, 17 त्रिक 51 का, 17 दुने 34, 17 एके 17, खाली उरले 5, 17 त्रिक 51. आणि जर स्क्वेअर केला, आणि तिकडं पण काही 3 ने डिव्हिजिबल नाहीये, 17 दुने 34, हा ते तर होणारच नाही. मग ह्याचा स्क्वेअर केला तर मग एलसीएम घ्यायला पुन्हा लागणारच ना, मग सबट्रॅक्शन करायला. हेच करावं लागणार आपल्याला. 221 इंटू 221 तुम्ही करा, 36 इंटू 221, 221 इंटू 36, 6 दुने 12, 6 दुने 12 ने 13, 3 एके 3, 3 दुने 6, 3 दुने 6, 6 5 9 7, 7956, 7956 minus 34 into 34, 34 into 34. ओके, आता 221 into 221. फोर एट 48841. आणि बोर्डला तुम्हाला एवढं काही विचारणार नाही की हा तुम्ही स्क्वेअर रूट काढा. स्टँडर्ड डेव्हिएशन जर काढायचं असेल फक्त स्क्वेअर रूट मध्ये टाकून द्या, कळतंय का. आता हे 7956 मायनस 1156 00 6800 6800. म्हणजे इथं तुम्ही काय करणार, 6800 6800 divided by 48841, and that is the final answer. This is your variance. This is your variance. आणि इथून पुढं हे करत बसायला आपल्याकडे टाइम नाही, ठीक आहे. अँड वी आर ह्युमन, वी आर नॉट कॅल्क्युलेटर. आता स्टँडर्ड डेव्हिएशन ऑफ एक्स कसं काढणार, व्हेरियन्स तर काढला, आता एसडी काढायचं तुम्हाला. स्टँडर्ड डेव्हिएशन ऑफ एक्स हे पण येतंय का, खालचं पण येतंय, एकच मिनिट. Third, standard deviation of x. Standard deviation of x is what? It is sigma suffix x, that is equals to under root of variance of x, that is under root of 6800 upon 48841. ठीक है ना. So that is the answer. This is how we find out standard deviation and variance. That's it.
कर बरोबर बंद कर